रोहा तालुक्यातील कोलाड पाटबंधारे खात्याचा गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आता बसला आहे। पुगाईपुई आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच मेन कालव्यावरील साको पूल गुरुवारी अचानक कोसळला। या घटनेत पुलावरून मार्गक्रमण करत असताना आदिवासी बांधवांच्या बकऱ्या पुलावरून खाली पडल्या। यावेळी मालक तसेच ग्रामस्थांनी एकच धावा करत बकऱ्यांचे जीव वाचवले। मात्र पूल कोसळल्याने येथील रहिवासी ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला असून मोठी गैरसोय आता होणार आहे। यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे। आमची बघा पुगाव आदिवासी वाडी पुई पुगाव आमच्या रहदारीचा रस्ता जो आहे तो जवळजवळ किती किलोमीटर होईल 20 किलोमीटरवर होईल। तेवढ्या अंतरात आम्हाला येणं जाणं आमचा आता ब्रिज मोडल्यामुळे आमचा बंद राहिला आहे। आता आम्ही जाणार कशाने येणार कशाने, आमचा सामान सगळा बंद असल्यामुळे आम्ही खाणार काय एवढ्या दिवसात। त्यामुळे आम्हाला हा ब्रिज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे 2-4 दिवसामध्ये। ही बघा बकरी बिकरी आमची त्यासाठी पाण्यात पडली होती, ती आम्ही काढून वरती घेतलेलं आहे ब्रिजवर। लोक बिका आजारी असतील, डिलिव्हरी कुठली आमची जर झाली अचानक आणताना सुद्धा आमची गालन होते, तर म्हातारी कोतारी डॉक्टरकडे येणार जाणार आम्ही डोली बांधून सुद्धा इथं आणावा लागतो। त्यामुळे आमचं ब्रिज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे आम्ही साहेबांशी चर्चा केली, त्याही काय आम्हाला मान्यता दिलेली नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।